पहिल्या अटेम्प्टचं ॲडमिट कार्ड आहे ना ते रिलीज झालं आहे आणि त्यावरून तुम्हाला एक्झामची डेट तरी समजले. मग आजचा जो व्हिडिओ आहे ना याच्यामध्ये 3 गोष्टी कव्हर केल्यात. पहिली गोष्ट म्हणजे काय, मुलांना वाटतं यावर्षीसुद्धा जेई मेन्स लेवलचीच डिफिकल्टी येणार आहे, पेपर खूप टफ येणार आहे. तर तुम्हाला कंप्लीट ॲनालिसिस सांगणार आहे की PCMचं की पेपरची डिफिकल्टी लेवल काय असणार आहे. दुसरं असणार आहे ते म्हणजे काय, फक्त जे तुम्ही आता PYQs करताय त्यावरून तुमचं पर्सेंटेज किती येऊ शकतं. आणि तिसरा मुद्दा कव्हर केलेला आहे की पुढच्या 5 दिवसामध्ये काय फॉलो केले पाहिजेत जेणेकरून ॲटलीस्ट एक सेफ पर्सेंटेज 90% तर तुम्हाला येईल. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की CET एक्झाम जशी जवळ येते ना, हा पहिला अटेम्प्ट आहे, अजून सेकंड अटेम्प्ट आपल्याकडे शिल्लक आहे, त्यामुळे घाबरून जायचं नाही. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुप, आमचं ॲपचं लिंक आणि इन्स्टाचं पेज याची सगळ्यांचे डिटेल्स दिलेत. त्याला नक्की अपडेटेड राहा, कारण का सगळे जे काही नोटिफिकेशन्स येतील इथून पुढे तुमच्या सगळ्या CETच्या प्रोसेसमध्ये, कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये ते सगळे मी त्यावरती पोस्ट करत जाईल. ठीक आहे, तर आता पहिला मुद्दा म्हणजे काय, यावर्षीचं पेपरची लेवलची डिफिकल्टी लेवल CET सेलने सांगितले की जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन पेपर येऊ शकतात किंवा डिफिकल्टी लेवल येऊ शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर यावर्षी डिफिकल्ट येणार नाही आहे, ते मॉडरेटच येणार आहेत. ठीक आहे, आणि याचा फायदा काय सांगतो, जरी पेपर डिफिकल्टी आला तरीसुद्धा काय होतं, हा पेपर सगळ्याच मुलांना डिफिकल्ट येतो, त्यामुळे टॉपर्स जे असतात ना ते सुद्धा कमी येतात. त्यामुळे फायदा काय असतो, कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटेज मिळू शकतं, त्यामुळे घाबरून जायचं नाही. ठीक आहे, आणि इझी आला तर ठीकच आहे, मात्र डिफिकल्टी जरी आला ना तर कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटेज मिळू शकतं. आता फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जर बघाल, ठीक आहे, मोस्टली सांगतो की फिजिक्समध्ये ना तुम्हाला मॉडरेट लेवलचेच क्वेश्चन्स मिळणार आहेत. म्हणजेच काय, अगेन अँड अगेन PYQs रिपीट झालेले असतात, फक्त व्हॅल्यू चेंज केले असतात. त्यामुळे फिजिक्समध्ये ॲटलीस्ट जर तुम्ही सगळा व्यवस्थित सिलेबस कव्हर केला आहे, बेसिक फॉर्म्युलाज कव्हर केलेत, तर 20 क्वेश्चन्स हे सॉल्वेबल असतात. ठीक आहे, उरलेले क्वेश्चन्स तुम्ही मग तुक्का ट्रिक्स वगैरे यूज करून काही ना काहीतरी करून ना वरचे 30 क्वेश्चन्स तरी सॉल्व्ह होऊ शकतात जर व्यवस्थित सिलेबस कव्हर केला असेल तर. ठीक आहे, केमिस्ट्री ॲज युजल दरवर्षी इझी टू मॉडरेट लेवलचं येतं आणि सगळे डायरेक्टली टेक्स्टबुक बेस्ड क्वेश्चन्स असतात. केमिस्ट्रीमध्ये सांगतो 35+ स्कोअर करणं इझी आहे. ठीक आहे, भले फिजिक्समध्ये तुम्हाला थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं, कारण का फिजिक्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिस आणि कन्सेप्ट क्लिअर असावे लागतात. ठीक आहे, मॅथमॅटिक्समध्ये जर बघाल, मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचेच क्वेश्चन्स येतात. मॅथमॅटिक्समध्ये बिलीव मी 50 to 60 स्कोअर करणं सुद्धा थोडं डिफिकल्ट आहे आणि मॅथ्स स्पेसिफिकली ना लेंदी येतं. त्यामुळे यावर्षीसुद्धा याच पॅटर्न पेपर येणार आहेत, त्यामुळे इझी पेपर्स येण्याची पॉसिबिलिटी तरी कमी आहे. मोस्टली तुमचे जे पेपर्स असतील ना मॉडरेट येणार आहेत. ठीक आहे, आता एक गोष्ट म्हणजे काय, मुलं काय म्हणतात की माझी प्रिपरेशन नाही झालं आहे, प्रिपरेशन व्यवस्थित केली नाही आहे, 2 म्हणजे आत्ता CET असेल, बोर्ड एक्झामसुद्धा नंतर झाले आहे. काळजी करू नका, अजून आपल्याकडे हा पहिला अटेम्प्ट आहे, दुसरा अटेम्प्ट अजून बाकी आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताचा अटेम्प्ट ॲज अ ट्रायल म्हणून द्या, उरलेला जो वेळ आहे ना सेकंड अटेम्प्टमध्ये त्याच्यामध्ये मात्र व्यवस्थित प्रिपरेशन करा. पेपर सगळ्यांना इझी सोपाच जाणार आहे. जरी डिफिकल्टी गेला तरी लक्षात ठेवा कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटेज मिळणार आहे. हा होता पहिला मुद्दा. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर फक्त आपण म्हणतो की PYQs करायचे आहेत, मग PYQs वरून किती पर्सेंटेज मिळणार आहे. लक्षात ठेवा, जर सगळ्या चॅप्टरचे PYQs केले आहेत, व्यवस्थित ते रिवाईज केले आहेत, लास्ट 2-3 इयर्सचे PYQs परफेक्ट आहेत, तर तुम्हाला 95+ पर्सेंटेज आरामात मिळू शकतं फक्त PYQs वरून. ठीक आहे, मात्र सगळ्या चॅप्टरचे केले पाहिजे. आणि 99 पर्सेंटेजसाठी काय, फक्त तुम्हाला ना ॲडिशनल MCQs आणि टेक्स्टबुकमधले जे MCQs आहेत ना त्यांची प्रॅक्टिस थोडीफार करावी लागते. ठीक आहे, त्यामुळे PYQs लक्षात ठेवा, पुढच्या 5 दिवसामध्ये शक्य तेवढे रिवाईज करा. रिवाईज करणं म्हणजे काय, PYQ बघितला, त्याचं क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला समजते की कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे, एवढं समजलं आणि कोणती मेथड यूज करायचं आहे ते म्हणजे रिवाईज करणं, उगाच पूर्ण सॉल्व करत बसायचं नाही. ठीक आहे, हे असणारे पुढच्या 5 दिवसांचं तुमच्या टार्गेट म्हणजे एक्झामपर्यंतचं. आता सगळ्यात महत्त्वाचं, पुढच्या 5 दिवसाचा प्लॅन काय. ठीक आहे, आता मी काय करतो आहे, तुम्हाला प्रायोरिटी देतो आहे. पहिली प्रायोरिटी काय आहे, जो काही सिलेबस कव्हर केला आहे तो तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. ठीक आहे, उगाचच नवीन सिलेबस आत्ता परफेक्ट करू नको किंवा कव्हर करत बसू नका. पहिली प्रायोरिटी आहे, दररोजचा जो काही सिलेबस कव्हर केला आहे आत्तापर्यंत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा, तो पहिल्यांदा परफेक्ट करा. कसा करायचा आहे, पुढचे आता जेवढा वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे ट्राय करा की त्या सिलेबसला तुम्ही ब्रेकडाऊन कराल. म्हणजेच काय, दिवसामध्ये केमिस्ट्रीचे 1 चॅप्टर, मॅथमॅटिक्सचा 1 चॅप्टर किंवा फिजिक्सचा 1 चॅप्टर किंवा ॲटलीस्ट 2 ते 3 चॅप्टर तुमची रिवाईज झालीच पाहिजे. म्हणजेच काय, लक्षात ठेवा, त्या चॅप्टरची थेअरी प्लस फॉर्म्युले प्लस PYQ
एवढं तुम्हाला रिवाईज करायचं आहे, ही पहिली प्रायोरिटी. सेकंड प्रायोरिटी काय दिलेलं आहे, तर जर तुमचा सिलॅबस 60 to 70% प्लस झाला असेल, मोस्टली 70%, तर काय करा, डेली एक मॉक टेस्ट, फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचे. 100% लक्षात ठेवा, तुम्हाला मॉक टेस्ट देणं गरजेचीच आहे. डायरेक्टली जाऊन जर एक्झामला बसाल ना, समजणार नाही. ठीक आहे, मॉक टेस्ट द्यायचे. ॲटलिस्ट तुमच्या मिनिमम 5 मॉक टेस्ट तरी देऊन जा. ठीक आहे. आता मॉक टेस्ट वगैरे कुठून द्यायचं आहे, एकतर आम्हीसुद्धा आमचा मॉक टेस्टचा जो क्रॅश कोर्स आहे ना, तो ऑलरेडी स्टार्ट आहे. म्हणजेच काय, CET सेलच्या सुद्धा मॉक टेस्ट आहेत, परंतु ते डिफिकल्टी लेवल आहे ना त्याची खूप इझी आहे. मला वाटत नाही इतक्या इझी लेवलचे क्वेश्चन पेपर येतात. ठीक आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला टेस्ट सिरीज आणि पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम मिळणार आहे. याच्यामध्ये टोटल 35 फुल सिलेबस टेस्ट आहेत, ॲज लाईक ॲक्च्युअल एक्झाम बेस्ड ऑन कम्प्लीट्स 2026चा सिलेबस. ठीक आहे. याच्यामध्ये क्वेश्चन पेपरची डिफिकल्टी लेवलसुद्धा सेम आहे. लास्ट इयरचे पूर्ण 15 शिफ्टचे पेपरसुद्धा इन्क्लुडेड केलेले आहेत. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, इन्स्टंटली तुम्हाला रिझल्ट कळतो, सोल्युशन मिळतो. इंटरफेस CET सारखाच आहे, तुम्ही लॅपटॉपवर, मोबाईलवरती, कशावरतीही देऊ शकता. ठीक आहे. तिसरं आहे ते म्हणजे काय, पर्सनल मेंटरशिप, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमची CET एक्झाम होईपर्यंत गायडन्स मिळतो. स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा आहे, रिव्हिजन कसं करायचं आहे, सगळ्या रिलेटेड. ठीक आहे. चौथा आहे ते म्हणजे काय, हँड रिटन नोट्स. फिजिक्सच्या सगळ्या चॅप्टरचे हँड रिटन नोट्स दिले आहेत आणि केमिस्ट्री आणि मॅथच्या सुद्धा तुम्हाला जे इम्पॉर्टंट फॉर्म्युला शीट्स वगैरे दिले आहेत ते. आता कसं एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये मी ॲपची लिंक दिली आहे. लॉग इन करा, होम पेजवरती जा किंवा स्टोर सेक्शनमध्ये गेलात ना, त्या कोर्सची लिंक आहे. कमीत कमी प्राईस ठेवलेली आहे, कारण का आता शेवटचे दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त मुलं एनरोल व्हायची, यासाठी प्राईस ना कमी ठेवलेलं आहे. ठीक आहे. दोन्ही अटेम्प्टपर्यंत तुम्ही टेस्ट यूज करू शकता. प्रत्येक टेस्टला 2-2 अटेम्प्ट दिले. ठीक आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. आता जो आपला महत्त्वाचा मुद्दा होता की मॉक टेस्ट द्यायचे आणि पुढं काय करायचं आहे, लक्षात ठेवा, तुमची जो सुद्धा एक्झामचा शिफ्ट आले असेल, म्हणजे सपोज मला सकाळी 9 ते 12चा एक्झाम आले, तर डेली काय करायचं, 9 ते 12 या वेळेमध्ये एक मॉक टेस्ट अटेम्प्ट करायची. त्यानंतर पुढचे 30 मिनिटं त्या मॉक टेस्टमध्ये कोणते क्वेश्चन चुकलेत आणि कोणते बरोबर आहेत हे फक्त बघायचे. आणि उरलेले 3 ते 4 तासामध्ये काय करायचं, चुकलेले जे क्वेश्चन्स आहेत ना ते सगळे सॉल्व करायचे किंवा बघायचं सोल्युशन्स काय आहेत, कुठले चुकले आहेत. जे बरोबर क्वेश्चन्स आहेत त्याची मेथड चेक करायची की व्यवस्थित मी सॉल्व केलीत की नाही. एवढं केलात ना, लक्षात ठेवा, एक काळजी घ्यायची की मी आज जी मॉक टेस्ट सॉल्व केलेलं आहे, ठीक आहे, त्या चुका किंवा तेच वीक चॅप्टर्स मला आज कव्हर करायच्यात आणि मग मूळची मॉक टेस्ट द्यायचे. म्हणजेच काय होईल, स्कोअरमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. ठीक आहे. हे मॉक टेस्टचं स्कोर इम्प्रूव्हमेंट खूप गरजेचं आहे. जर मॉक टेस्टचा स्कोर इम्प्रूव्ह होत नसेल तर काळजी घ्या की तुमच्या ॲनालिसिस करण्याची गरज आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला करायचं आहे पुढच्या 5 दिवसासाठी. दुसरं आहे ते म्हणजे वीक टॉपिक्स. असे काही चॅप्टर्स आहेत हाय वेटेज वगैरे, वीक टॉपिक्स वगैरे, त्यांना परफेक्ट थोडं करा. जर काही कोणते मॅथ्सचे चॅप्टर, केमिस्ट्रीचे तुम्ही स्किप करसाल, त्यांना कव्हर करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रिव्हिजनवरती फोकस करा. ठीक आहे. या 4 गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. लक्षात ठेवा, पुढच्या 5 ते 10 दिवसामध्ये. सिम्पली सांगतो, एक म्हणजे काय, तर जो कवर्ड सिलेबस आहे त्यांना परफेक्ट करणं. दुसरं, 60 to 70% सिलेबस झाला असेल तर मॉक टेस्ट देणं. बिलो त्याच्या सिलेबस झाला असेल तर जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करण्यावरती फोकस करणं. तिसरं आहे ते म्हणजे काय, शक्य तेवढ्या मॉक टेस्ट देणं आणि एक्झामला फेस करणं. आणि चौथं आहे म्हणजे काय, रिव्हिजनवरती प्रयत्न. एवढं जरी तुम्ही फॉलो केलं तर बिलीव्ह मी, CET पहिल्या अटेम्प्टमध्ये 90% व्यवस्थित येऊ शकतं. ठीक आहे. फक्त थोडं सिरियस व्हा आणि व्यवस्थित अभ्यास करा. पेपर इझीच येणार आहे, सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे. अजून जर काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.